गेले काही दिवस ना सगळे जेव्हा घरी असायचे ना, म्हणजे संध्याकाळचे जेव्हा घरी यायचे ना, तेव्हा फक्त टी व्हीवर फुटबॉल आणि फुटबॉलच लागलेलं असायचं. इतकं वेळ. आणि कारण लाईव्ह तर बघायला मिळायचं नाही. मग संध्याकाळी जेव्हा सगळे घरी येतील तेव्हा फक्त फुटबॉल बघितलं जायचं. आणि ते बघताना त्यांना काहीतरी चटपटीत खायलासुद्धा लागायचं. तर मी ही रेसिपी आहे ना आम्ही सारे खवय्येमध्ये एकदा बघितली होती. तर ह्या रेसिपीचं नाव आहे पनीर ब्लास्ट किंवा पनीरचे बॉम्ब बनवू शकता तुम्ही. तर बघा इथे मी ते पनीर घेतले, त्याचे असे लांब लांब तुकडे करून घेतले आणि ते नूडल्स शिजवून घेतले. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं शिजवताना आणि नंतर मग ते गाळून घेतल्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं, कारण ते नूडल्स असे मग सुट्टे सुट्टे होतात. आणि हे बॅटर बनवायला मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकला आणि मी ते तांदळाचं पीठ वापरलं आहे. तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदाही वापरला तरी चालेल. पूर्ण म्हणजे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं तर अर्धी वाटी मैदा घ्यायची. आणि त्याच्यामध्ये मी टमॅटो सॉस टाकून घेतला, शेजवान चटणी टाकून घेतले आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली, चवीनुसार मीठ आणि त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बॅटर इतकं पातळ पाहिजे की फक्त त्याला ते कोट झालं पाहिजे, खूप असं पातळ नाही पाहिजे आणि खूप घट्टही नाही. आणि मग ते पनीर त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि त्याच्यावर हे नूडल अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं. थोडंसं म्हणजे आरामात करायला पाहिजे, हे घाईघाईमध्ये होत नाही, कारण ते गुंडाळले गेले पाहिजेत व्यवस्थित. आणि परत एकदा त्या बॅटरमध्ये बुडवून, तर इथे तेलही तापलेलं आहे, तर हे तुम्ही हातानेही उचलू शकता किंवा मग असा काटा चमचा वगैरे वापरून ते कढईमध्ये टाकून डीप फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा, दुसरं मी असं हाताने दाखवते तुम्हाला, हाताने सहज करू शकतो आपण. तर व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आणि कढईत टाकलं की लगेच ते उलटं करायला जायचं नाही, कारण ते पूर्ण सेट होऊन द्यायचं. एक साईड चांगली भाजली की नंतर मग दुसरी साईड चांगली अशी कुरकुरीत अशी भाजून घ्यायची. तर इथे बघा झालेले आहेत. मग ते तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता. तरी बघा किती छान अशी क्रिस्पी झालेले आहेत. तर तुमच्या घरी असंच वेळ असेल ह्याचं फुटबॉलचं, क्रिकेटचं तर आहेच आहे, आणि त्यांच्यासोबत मी एन्जॉय करत होते. चला तर भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.